कारण हे काम शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचं काम, शिवसेना काम करतो म्हणून आम्ही मतं मागतो. भगवा झेंडा इथे पुढे गेलाय. मी जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेना आली. वाची ग्रामपंचायत मध्ये 5 सरपंच शिवसेनेचे होते. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असणार. कुठे जायचं जाईल. ही काय आमची पैसे कमवायची लाईन नाही. हे लोकांची सुविधा झाल्या पाहिजे. गरीबाला न्याय भेटला पाहिजे, कामं झाली पाहिजेत. यासाठी आम्ही धडपडतो. आमच्या आजूबाजू बाबाची जमीन जागा भरपूर आहे आमच्याकडे. हे आम्ही लुच्चेगिरी करणार पण नाही. पुढे जाऊन शायनिंग करायचं काम आमच्या कधी कोणाला सांगत पण नाही. 14 गावात 72 आरोपी मी सोडवले, जेलमधून, केसमधून सोडवले. मी कधी कोणत्याकडे सत्कार पण घेतला नाही. शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या आदेशाने काम करतो. माननीय खासदार साहेब आहेत, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, त्यांचा इथे आम्ही 3 वेळा झेंडा वरती करा. राजेश मोरे साहेबांनी निवडून दिल्यात आम्ही आमदार म्हणून. इथे बलाढ्य होते ना, भोईर साहेब आणि राजूदादा पाटील बलाढ्यच होते त्यांच्यासमोर. नौखा उमेदवार होता, तरी किती लीट निवडून. दर्शक बांधवांनो, आपण बघू शकताय आता आम्ही वाकळमध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी मुख्य प्रवाह करणारी पाईपलाईन ही फुटली गेलेली आहे आणि आपण ते दृश्य बघू शकताय. कारण पूर्ण ती त्या फुटल्यामुळं ते पाणी प्रत्येकाला मिळत नव्हतं आणि त्याच अनुषंगाने ही खबर भरत कृष्णा भोईर यांना लागली आणि सन्माननीय महोदयांनी पण संपर्क साधला आणि भरत कृष्णा भोईर जागीच उपस्थित आहेत आणि स्वतःहून ते उभे टाकून काम करत आहेत. सर, कसं बघताय, पाईपलाईन फुटली आणि लोकांना पाणी भेटत नव्हतं, पण तुम्ही तात्काळ ह्या ठिकाणी आलात आणि पाणी कसं भेटत नाही, कशी पाईपलाईन फुटली? जवळजवळ 7-8 दिवस झालाय पाईपलाईन फुटली ते पाण्याची. काहीतरी ते खड्डा खोडला होता बाजूचा घरवाला, बरं, ते चुकून जेसीबीचा काहीतरी त्याला दात लागले आणि ते तुटली पाईपलाईन. बरं, तुटली तर आता त्याचा खर्च जवळजवळ 10-12 हजारचा बजेट आहे. ते खर्च करणार कोणाचा, वसुली पण करत नाही लोक. 8 दिवस पाणी, बांमालीवाला पाणी नाही, इथलं वाकल्याच्या लोकांना पाणी नाही, बोंब मारतात लोक. शेवटी मी आता आलो. जगदीश पाटील आहेत, बिंदास पाटील, संतोष तालुंके, रवी भोईर, आवेश गायकर, आता सगळ्यांची उपस्थिती. आता काम केलं आपण. आता घरवाला बोलले काहीतरी थोडीफार मदत करतो, बाकी उरलेली तर आपणच करायला लागेल मदत. काही आता लोकांची कामं आहेत, करायलाच पाहिजे, कोणीतरी पुढाकार घ्यायलाच पाहिजे. आता निवडणूक यायला म्हणून आपण एक काम करतो किंवा युट्यूब चालवतो असा भाग नाही. एक कार्यकर्ता म्हणून राहत नाही. कलकल आहे लोकांची, का लोकांना पाणी भेटलं पाहिजे, लोकांची समस्या सुटल्या पाहिजेत, याच्यासाठी आपण दिवस रात्र काम करतो. आणि आपण शिवसेनेमध्ये आहेत. शिव बालासाहेबांनी शिकवणच आहे का बाबा 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या अनुषंगाने आपण कामं करतो. आता एक कार्यकर्ते भरपूर आहेत 14 गावात. 8 दिवस बंद होता, कोणी पण बघितलं नाही तिथे. जे आता निवडणुकीला जे आता बाशिंग बांधून आहेत काही लोक, एकांतरी यायला पाहिजे होतं ना. म्हणजे फुलाची पाकली काहीतरी मदत करायला पाहिजे. अशा लोकांसाठी उभे राहिले पाहिजे सगळे. सगळे बघत राहतात आणि मग टीका टिप्पणी कुठं असेल तर ते करायला मागे पुढे बघत नाही. फक्त माझं म्हणणं, काम करा सगळ्यांनी. मी हे काम केलं, दुसऱ्यांनी पुढचं काम करा, असं काही ना काही करत राहा सगळ्यांनी. बरेचसे आताच काही तुम्ही म्हणालात सर्वांना एकत्र येऊन विकास केला पाहिजे, परंतु जसे आपल्या युट्यूबला बातम्या येतात आणि तसं काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यावरती कसं उत्तर देणार, कसं काय बघायला? 8-10 दिवसापूर्वी कुठल्या तरी पक्षाची मिटिंग झाली होती बाजूच्या गावात कुठे. तिथे त्यांचा विषय झाला का भरत कृष्णा भोईर हे भाजपमध्ये येतात, चंद्रकांत पाटलांना भेटले, ते संदीप माली, रवींद्र चव्हाण साहेब यांना भेटले. अरे आम्ही ते शिवसेनेचं काम करतो, आज 12-13 वर्ष झाली पक्षाचं काम करतो, संघटने बांधतो आम्ही. स्वतः मी शाखा देतो, शाखेला खुर्च्या देतो. ही अशी फाईट फुटली कामं सगळी मी करतो, स्वतःच्या खर्चाने सगळे काम करतो. आणि शिवसेनेचे भगवा झेंडा इथे पुढे गेलाय. मी जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेना आली. वाची ग्रामपंचायत मध्ये 5 सरपंच शिवसेनेचे होते. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे. भाजप काहीतरी अफवा पसरवत आहेत. मी कधी आजपर्यंत कोणतं नाव घेतलं नाही ना, कुठले ब्रशब्द बोललो किंवा कुठल्याही पक्षाच्या लोकांना कधी बोललो नाही. हे माझंच येऊ जाऊन एकदा पहिला मला बदनाम केला, परत दुसऱ्यांदा बदनाम केला, आता ही 3री वेळ झाली कारण नसताना. मी तर कोणती वार्ता पण काढत नाही का हा कुठल्या पक्षात जातो, कोण कुठे जातो, आम्हाला काय घेणं पडले. ज्याला कुठे जायचं जाईल. ही काय आमची पैसे कमवायची लाईन नाही. हे लोकांची सुविधा झाल्या पाहिजेत. माझ्या 14 गावाच्या गरीबाला न्याय भेटला पाहिजे, कामं झाली पाहिजेत. यासाठी आम्ही धडपडतो. आमच्या आजूबाजू बाबाची जमीन जागा भरपूर आहे आमच्याकडे. हे आम्ही लुच्चेगिरी करणार पण नाही. पुढे जाऊन शायनिंग करायचं काम आमचं नाही. आम्ही कधी कामाचं कधी कोणाला सांगत पण नाही. 14 गावात 72 आरोपी मी सोडवले जेलमधून,
केसमधून सोडवले. मी कधी कोणत्याकडे सत्कार पण घेतला नाही आजपर्यंत. ही लोकांना माहित नाही, काही लोकांना आम्ही कामं करतो हे खाली याच्यासाठी नाही कामं करत, सत्कार घ्या ना आम्हाला वाहवा करा असं नाही. आम्ही मनांची कामं करतो, दिलांची कामं करतो. आणि सन्माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या आदेशाने काम करतो. माननीय खासदार साहेब आहेत, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, त्यांचा इथं आम्ही 3 वेळा झेंडा वरती केलेला आहे. आता राजेश मोरे साहेबांनी निवडून दिल्यात, आम्ही आमदार म्हणून इथे बलाढ्य होते ना, भोईर साहेब आणि राजूदादा पाटील बलाढ्यच होते त्यांच्यासमोर, नौखा उमेदवार होता, तरी किती लीट निवडून आला. कारण हे काम शिवसेनेचे आहेत, शिवसेनेचं काम, शिवसेना काम करतो म्हणून आम्ही मतं मागतो लोकांकडनं. काम करतो त्यालाच तुम्ही मतदान करा, आम्ही नाही सांगत की आम्ही मत मागायला तुमच्याकडे, पण जो काम करणारा माणूस आहे ना त्यालाच निवडून द्या. आणि 14 गावचं कोण भवितव्य सुधारेल ते बघा पहिला. आणि कोण ना काम करणार, कोण नाही, कोण राहतो इथे, कोणाला कलकल आहे 14 गावची ते बघा. नुसतं ह्या पक्षात कोण जातो ना कोणत्या, आम्हाला गरज नाही पुढे, आम्ही शिवसेनेमध्ये आहेत आणि शेवटपर्यंत शिवसेनेमध्येच राहणार. नाही जमलं तर घरात बसू, पण पक्ष नाही बदली करू आम्ही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे होते भरत शेठ भोईर यांनी आता सांगितलं की काही 14 गावात बैठकी बसतात आणि त्या बैठकीमध्ये माझ्या नावाचा जय जयकार होतोय की मी भाजपा जातोय किंवा संदीप माळीकडे गेलो होतो. हे साफ चुकीचं आहे. त्यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत आणि ह्या 14 गावाचा विकास करण्यासाठी जो महत्वाचा म्हणजे उमेदवार आहे त्यांनाच निवडून द्या. आणि 14 गावाचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते, बाकी कोणी नाही, असं स्पष्ट विधान भरत कृष्ण भोईर यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. दर्शक बांधवांनो, आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.